हाय मित्रांनो, सगळेजण कसे आहात? तर सगळेजण मजेत असतील. तर मी आता बनवत आहे डाळ. आणि हे बघा, डाळ बनवायला ठेवली आहे. डाळ शिजवली पण आहे इथे, हे बघा कुकरमध्ये. आणि काळा वाटाण्याची भाजी, काळा वाटाणा पण शिजलेला आहे. बटाटा टाकला आहे ह्याच्यामध्ये, 2 बटाटे टाकले आहेत. तर चला मी डाळीला फोडणी देते. 2 पळी टाकते मी. आणि त्याच्यात टाकूया राई. हे बघा, राई टाकले मी. राई तडतडली की आपण टाकूया लसूण. त्याच्यानंतर टाकूया कढीपत्ता. आज कोथिंबीर नव्हती तर कोथिंबीर नाही टाकत आहे मी. आणि आम्हाला रोज डाळ लागते, कारण गारविक नीलला डाळ भात खातात जर भाजी कधी तिखट झाली तर. आपण डाळ टाकूया त्याच्यामध्ये. डाळीमध्ये मी नेहमीप्रमाणे डाळ शिजवताना हळद मीठ आणि टोमॅटो टाकून मी शिजवून घेत असते. बघा, अशी डाळ उकळली आहे. आता आपण हे बनवूया काळ्या वाटाण्याची भाजी, काळा वाटाणा. तर आपण याच्यामध्ये कढईमध्ये तेल, टोमॅटो, कांदा आणि थोडंसं हळद टाकलं आहे. आणि आता आपण टाकूया थोडंसं मटण मसाला. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर नाही. थोडंसं टाकणार आहे, शिजत नाही आहे. आणि हा आपला मालवणी थोडासा लाल मसाला टाकते. आणि आपण हे वाटण करून घेतलं आहे खोबऱ्याचं. खोबरा, अद्रक, लसूण, तेजपत्ता, 2-3 इलायची, लवंग घेतली आहे थोडीशी, 2-3. आणि आता आपण असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे व्यवस्थित. बघा, व्यवस्थित झालेला आहे बारीक. आता आपण हा वाटलेला मसाला टाकूया. हळद वगैरे सगळं टाकलं आहे मी. आणि थोडंसं आता मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला आवडत असेल तर पुदिना पण टाकू शकता तुम्ही. मला आवडतो पुदिना, त्याच्यामुळे पुदिना पण टाकते. चवीनुसार मीठ टाकले मी. हे पण मग तसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. तेल सेपरेट होईपर्यंत. आपण थोडासा आता पुदिना पण टाकतोय. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही. असं काही नाही आहे की त्याला टाकलाच पाहिजे म्हणून. तेजपत्ता पण मी टाकले वाटाण्यामध्ये. आता मी वाटाणा टाकून घेतला आहे याच्यामध्ये. हे बघा, मी बटाटा पण टाकला आहे. आणि आता लॉलीपॉप पण बनवायचं आहे, तर ती पण रेसिपी दाखवते. थांबा. तर उकळी येऊ द्यायची आहे, मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि शिजून झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा. आता मी लॉलीपॉप बनवण्यासाठी साहित्य दाखवते तुम्हाला, काय काय घेतलं ते मी. चला, हे बघा, मी स्वच्छ असेल 1/2 किलो लॉलीपॉप घेतलेत. त्यामध्ये कांदा टाकले, अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद, मीठ. आणि हा लॉलीपॉप मसाला पण टाकते मी. तर आणि मस्त असं मॅरिनेट करून घेते. आणि
ठेवून देते अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर फ्राय करते. मस्त असं मॅरिनेट करूयात आपण. हे बघा असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. पुदिना चटणी बनवूया. याच्यामध्येच मसाला वाटला होता मी आत्ता अद्रक लसूणचा. तर एक कांदा घेतला आहे मोठा. आता हे पुदिना आणि मिरची पण टाकली आहे आणि वरून थोडंसं आणि चवीनुसार मीठ टाकूया. चला तर वाटून दाखवते मी. हे बघा पुदिन्याची चटणी आपली रेडी झाली आहे. याच्यामध्ये काय काय टाकलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता. पण माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली. तर अशी पुदिन्याची चटणी तयार झाली आहे आपली. आणि आता आपण फ्राय करायला घेऊया. नील आलाय पाणी मागतोय. आता मी फ्राय करण्यासाठी टोप ठेवला आहे, कारण कढईमध्ये वाटाण्याची भाजी वाटाणा बनवला आहे. त्याच्यामुळे मी टोपामध्ये फ्राय करते. तर आता टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल. हे बघा असं तेल टाकते मी. जेवढं हवं आहे तेवढं. तेल गरम होत आहे. हे बघा. तर आपण एक त्याच्यामध्ये 1 किंवा 2 टाकून फ्राय करून घेऊयात आपण. हे बघा आता एक टाकून फ्राय किंवा 2 टाका, म्हणजे असं छान म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील. कारण टोप छोटा आहे ना, त्याच्यामुळे मग मुलं तिखट खात नाही म्हणून मी तिखट टाकत नाही. आणि तुम्हाला जर हवं असेल तिखट तर तुम्ही मिरची पावडर पण थोडं टाकू शकता, काश्मीरी लाल मिरची पावडर. बघा असे फ्राय होत आहे ते. आणि 2 3 टाकले ना तर असे पटपट निघतात आणि व्यवस्थित फ्राय होतात. त्याच्यामुळे टोप छोटा असल्यामुळे 2 3 टाकून तुम्ही फ्राय करू शकता मस्त. बघा असे. आणि पुदिन्याची चटणी बरोबर खाऊ शकता. बघा तर तो लॉलीपॉप मसाल्यामध्ये पण मीठ असतं, तर ते मीठ बघून टाका, कारण जास्त खारट होणार म्हणून. आपले मस्त असे लॉलीपॉप फ्राय झालेले आहेत कडक. बघा काढून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आजची तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.